दुपारी बनवू. नाना आईले वा हे काय गल्ला आहे. आती आत रोज थोडा थोडा पैसा टाका ना. काय वायफळ खर्च नाही करा ना लय. आई हे बघ नानांनी गल्ला आणला. आई 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 हे बघ नानांनी गल्ला आणला. अच्छा. आई मला गल्ल्यात टाकायला पैसे दे ना. ते नाही का ते तात्यांनी आणलेले, ते माईंनी आणलेले ते, आणि तुझे. आता ना या बाळानंतर स्वयंपाक करते मी. नाही मला आत्ताच पाहिजे. आता नाही म्हटलेलं कळतं का? नंतर घे. नाही नाही मला आता पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. चिन्या तू एवढा हट्टी झालायस ना. ते हे घे. आणि तुझे आता जास्त का देऊ रट्टे. पप्पा कुठे? संडासात. तिकडे नको जाऊ. अरे ए पप्प्या तुला माहिती का काय रे? मना नानांनी माझ्यासाठी एक गल्ला घेतला. हा त्याच्यात माझे 42 रुपये जमा झाले. असेच थोडे थोडे करत आहेत ना मी एक गाडी घेणार. हा गाडी घ्यायला किती पैसे लागतात माहिती का तुला? मग अरे माझ्या काकांनी घेतली की 60,000 रुपयाला. पण तू एवढे पैसे कुठून आणणार रे? अरे हे बघ आमच्या घरी महिन्याला 3-4 पाहुणे तरी येतात. प्रत्येक पाहुण्याकडनं 10 रुपये जरी भेटले तर महिन्याला 30 रुपये. मग वर्षाला 12 गुणिले 30 360 रुपये. हा 360 रुपये. तर असं थोडं थोडं करत 10-12 वर्षात होईल की गाडी. हा होईल. मग होईल. संविधानातील तरतुदी अनेक विविध बाबींविषयी असतात. उदाहरणार्थ नागरिकत्व, शांत बसा. नाही सुट्टी. लक्ष द्या नीट, महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, शालेय साहित्य आणि गणवेशाची रक्कम ही या वर्षापासून त्यांच्या हातात न देता बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. कळलं का? त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या नावाने 0 रुपये बचत खाती बँकेत उघडायची आहेत. त्यासाठी उद्या शाळेत येताना सर्वांनी आपली ओळखपत्रे म्हणजे आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणे. कळलं का? याचा उद्देश काय आहे तर आपल्या शाळेतील मुलांना बँकेचे व्यवहार कळावेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात पैशाची बचत करायला शिकावे. कळलं? दुधात का कांदा काय भाव गायात? 800. तदळीच दिदा होता तर 1000 तरी मिळता. हा 15 दिवसात अजून कमी होईल. जाऊ दे. ज्या गायात त्या चांगल्या जाईनात. चेक कोणते बँक नसे? मर्चंट. व्यापारी लोक तुला काही चेक सोडणार नाहीत. महिना 2 महिना लागी जाईल. पप्पा पप्पा फोटो काढायचा आहे. यात नाही पासपोर्ट साईज फोटो. कसाले? शाळेत मागितलाय. शाळा आमच्या सर्वांच्या नावावर बँकेत खातं उघडणार आहे. माग काढलेले फोटो कुठे गेलेत? ते जुने झालेत. तू काय बॅरिस्टर शे का? जागे तेच म्हणणं जुने झाले. आजकाल शाळेत काय बी मागतात.
आपण पैशांची बचत करायला हवी. बँकेत पैसे ठेवले की बँक आपल्याला त्यावर व्याज देते. काय देते? व्याज. खोटं बोलतो मला हा? खोटं बोलतो मला हा? 17 रुपये बेसन 20 रुपये सांगस हा? काय करा वरच्या पैशातनं? काय करा वरच्या पैशातनं? काल रात्री झालेल्या अवकाळी गारांच्या पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस झाला असून कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील 2 दिवस कदाचित असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांवर हे संकट ओढावले आहे. ए पप्या मास्टरांनी सांगितलं होतं की शाळेच्या ड्रेसचे 400 रुपये मिळणार ते. हा, माना खातामा आता 463 रुपये जमा झाले असतील. मी काय शाळेचा ड्रेस घेणार ना बो. तर मला व्याज किती मिळेल रे? आत्ता खात्यात 400 रुपये जमा झाले असतील, लगेच व्याज मिळत नाही. तरी 63 रुपयाचं काय माहिती बो, बघाय पाहिजे. पण तुला किती पैसे साठवायचे? मला ना बो 1 अब्ज रुपये साठवायचे आणि जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्हायचंय. पण तू एवढे पैसे कुठून आणणार? मी मी बँक मॅनेजर होणार. बँक मॅनेजर. आणि बँक मॅनेजरकडे लई पैसा असतो. मी तर पायलट होणार भाऊ. मला विमान घेऊन उंच आकाशात उडायचं. कितला कमी पडतात? 2000. दागिने इकायचे? नको, गहाणच टाकूयात. मी काय म्हणते, त्याला एकदा बोलून बघा ना. आधीचेच बाकी आहेत, नाही ऐकणार. त्यात बियाण्याचा भाव जास्त लावणार त्यो. पप्पा काय रे? मी ना माझा गल्ला बँकेत साठवलाय. शाळेचे ड्रेसचे पण 400 रुपये जमा झाले असतील. मला नको ड्रेस. ते पैसे तुम्ही घेऊन टाका. पीक चांगलं आलं ना द्या मला परत. बाळा बॅलन्स नाही आहे खात्यात. म्हणजे मिनिमम बॅलन्स जेवढा लागतो तेवढा नसल्यामुळे ते पैसे कट करून घेतलेत. म्हणजे तुम्ही एक काम करा, घरी जर कोण मोठे असतील त्यांना किंवा तुमच्या सरांना घेऊन या. नको, आपण सरांना घेऊन येऊ. अहो पण तुम्ही मला सारखी सारखी तीच गोष्ट का सांगताय? मला नाही कळत आहे काही.
अहो सर, बँकेच्या नवीन धोरणानुसार मुलाच्या खात्यात किमान रक्कम शिल्लक असायला हवी. असं कसं? असं कसं म्हणजे? ते काय मला माहित नाही हा. या पोरांचे पैसे तुम्ही परत करा. अहो मी कुठनं परत देणार त्यांचे पैसे? अहो जे पैसे तुम्ही कापले ते त्यांच्या गणवेशाचे होते हो. बरं ते कापले तर कापले, त्यात त्यांनी काही बचत केली होती तेही तुम्ही कापले. आधी तुम्ही शून्य बचतीवरती खाती उघडून दिली, तुम्हीच कापले. अहो मग जेव्हा आम्ही खाती उघडून दिली तेव्हा धोरण वेगळं होतं, आता बदललंय, त्याला मी काय करणार? आता मला सगळ्या मुलांनी जायचं कुठं? सरकारकडं.